नमस्कार नागपूरकर, तुमचे स्वागत आहे. तर मित्रांनो, जर तुम्ही नजीकच्या काळात फ्लॅट, प्लॉट किंवा जमिनीची रजिस्ट्री करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पूर्वी फ्लॅट, प्लॉट व जमिनीची रजिस्ट्री त्या त्या भागातील दुय्यम उपनिबंधक कार्यालयातच व्हायची. परंतु राज्य सरकारच्या निर्णयानुसार 1 मे पासून नागरिकांना आपल्या प्रॉपर्टीची रजिस्ट्री जिल्ह्याच्या कोणत्याही कार्यालयात करता येईल. याकरिता राज्य सरकारने संबंधित कायद्यात संशोधन केले आहे. त्यामुळे नागरिकांना प्रॉपर्टीची खरेदी, विक्री व रजिस्ट्री करणे अधिक सुविधाजनक झाले आहे. वन स्टेट वन रजिस्ट्रेशन या राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमाअंतर्गत राज्यातील दस्त नोंदणीसाठी सामान्य अधिकार क्षेत्र करणे या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात एक जिल्हा एक नोंदणी असे जिल्हा स्तरावर नोंदणीचे सामायिक अधिकार क्षेत्र करण्यात आले आहे. त्याची अंमलबजावणी 1 मे पासून करण्यात आली आहे. तर मित्रांनो, यामुळे नागरिकांच्या पैशाची आणि वेळेची बचत होईल असे म्हटले आहे. याआधी ही सुविधा मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक या भागात सुरू असून 1 मे पासून नागपूर जिल्ह्यात अंमलबजावणी झाली आहे. यावर्षी रेडी रेकनरच्या दरात वाढ झाली आहे. शहराच्या लगतच्या भागाचा विकास मोठ्या प्रमाणात होत आहे, तर शहरी भागातील नागरिक या भागात प्लॉट, फ्लॅट आणि जमिनी खरेदी करत आहेत. अशांना राज्य सरकारच्या निर्णयाचा फायदा होणार आहे. त्यामुळे नागरिकांची पैशांची आणि वेळेची बचत होईल. प्रॉपर्टी ज्या भागात असेल त्या भागाच्या रेडी रेकनर दरानुसार मुद्रांक शुल्क आणि फी आकारण्यात येईल असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. तर मित्रांनो, नागपूर जिल्ह्यात शहरी भागात 9 आणि ग्रामीण भागात 13 अशी एकूण 22 दुय्यम निबंधक कार्यालये आहेत आणि लोकांना सुविधेसाठी रहिवासी भागालगतच्या कार्यालयात जमिनीची खरेदी, विक्री आणि रजिस्ट्री करता येईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानंतर जिल्ह्याचे कार्यालय सामायिक झाल्यामुळे आता सर्व दुय्यम कार्यालयांचे नाव दुय्यम निबंधक झाले आहे. अधिसूचनेनुसार नावाप्रमाणेच कार्यालयीन शिक्के आणि सील तयार करण्यात आले आहेत. तसेच कार्यालयीन फलकही अद्ययावत झाले आहेत. तसेच आय-सरिता, ई-फायलिंग, ई-रजिस्ट्रेशन, सर्च आदी सॉफ्टवेअरमध्ये आणि त्याद्वारे निघणाऱ्या रिपोर्टमध्ये कार्यालयाचे नाव दुय्यम निबंधक असे करण्यात आले आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. कृपया अशा